मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन, ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत. उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले, जे जरांगे पाटील अमुक तमुक जे लढले आणि जे सामान्य लोक लढले, सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं, यांचं अधिवेशन बंद पाडायचं, आपण बंद पाडायचं. बस झालं. ही लोकशाही नाही. लोकशाही लोकांची असते, लोकांसाठी असते. ही लोकशाही म्हणताच येत नाही. ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण. मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज जर याचा हे बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची. तुम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केलेत, मोठे पुरावे, सबळ पुरावे दादांना दिले, अजितदादांना दिलेत आणि मुख्यमंत्र्यांना पण दिले, सगळ्यांना देऊन झाले. डीजी, एडीजी, सीएम, डीसीएम, लोकायुक्तानं लिहिलं, ईसीआयला लिहिलं, सीजेनं लिहिलं आणि काय करणार, काय करणार? तरी त्यांना काही फरक पडत नाही. घोटाळे काढले, चौकशीचे आदेश नाहीत, काही नाही. कारण सगळ्यांना पैसे खायचे, हा खातोय थोडे, मग ते थोडेच पैसे आहेत, मी थोडे जास्त खाईन, हे जे सगळं चाललंय ना, आता सामान्य माणसांनी करायचं काय? कष्ट करतो आपण, सगळेजण कष्ट करतो, कष्ट करून पैसे मिळवतो, 30% टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात. उठतो तो खाऊन टाकतो, उठतो तो आपल्याला मारतो, चिरडतो, खून पाडतो, पोलीस स्टेशन मध्ये जातो, पोलीस दखल घेत नाही. पोलिसांना पण हफ्ते पाहिजेत, अमुक पाहिजे, हे लोक खंडणी मागणार. लोकांनी बिझनेस करायचे कसे? तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात, खंडणी मागितली जाते. पोलीस स्टेशन मध्ये गेलं, पोलीस रेकॉर्ड करत नाहीत. आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे, अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे, सगळ्यांची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे. असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे, प्रत्येकाने. आणि लढायला शिकायला पाहिजे. घरात नका बसू. काय उखाडणार आहे ती माणसं? काल ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन. शिकवा, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते. मला जो धडा शिकवायचा शिकवा, जो जे करायचंय करा. असेल हिंमत तर बघू आपण. सगळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवते, मी ताकद ठेवते. तुम्ही सबळ पुरावे दिले होते, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोक्सो लावला जाईल तो एकत्रित केला जाईल, पण अजूनही टोलवाटोलवीच पाहायला मिळते. ते टोलवाटोलवीच करणार, त्याच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची? का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय देशमुखला न्याय देतील? का अपेक्षा ठेवायची की त्या मुलांना, सगळेजण गेले होते सीएमना भेटायला, खरं सीएमनी त्यांच्या घरी जायला हवं होतं, त्यांच्या घरी जाऊन घ्यायला पाहिजे होतं, पण नाही गेले कोणी. ते नाही गेले. का नाही गेले? आणि त्याला आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची, म्हणजे तुम्हाला न्याय देऊ. असा न्याय 3 महिने लागतात तुम्हाला. आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. 10नी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं, कारण त्यांनी ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते, कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते. आणि तरी आता डायलॉग सुचतात. त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग्स मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडेंना भेटायला जातो 2-2 वेळा. हे यांचं राजकारण. बास यार, बास. आता खरंच माझ्याच्या नाही बोलवणार, प्लीज नको बोलूया.